तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धानंतर आता संपूर्ण देशभरामध्ये तुर्किस्तानच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे। आपल्यासोबत मुर्जी पटेल आहे। एअरपोर्टला जी सेलेबी नावाची कंपनी होती तिच्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली आणि त्यानंतर ही कंपनी आता कोर्टामध्ये गेलेली आहे दाद मागण्यासाठी। आपल्यासोबत मुर्जीबाई पटेल आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुम्ही स्वतः त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं, तुम्ही होतात, कुणाल सरमळकर होते, उदय सामंतही त्या ठिकाणी गेले होते। काय नेमकी आता शिवसेनेची भूमिका असणार आहे, कारण ही कंपनी आता कोर्टात गेली आहे? त्यांना कोर्टात जाऊ दे, कुठे जाऊ दे, आम्ही आमची भूमिकावर ठाम आहे आणि शिवसेना अजिबात ते कंपनीला भारतात पाय ठेवू देणार नाही। नक्कीच भूमिका नेमकी आता काय असणार आहे, कारण तुर्किस्तान आपण पाहिलं की पाकिस्तानला सपोर्ट करत होता आणि पाकिस्तानला ड्रोन सुद्धा त्यांनी पुरवले त्या ठिकाणी आणि त्यामुळे भारत विरोधी कुठेतरी त्यांची भूमिका आहे आणि या भूमिकेला पुन्हा एकदा शिवसेनेकडून जशाच तसं उत्तर दिलं जाणार। 100% उत्तर देण्यात जाणार आणि आम्ही आमची भूमिकेवर ठाम आहेत। आता कोर्टाचा काय निर्णय, कोर्टाचा आम्ही आदर करतो, पण ते कंपनीला भारतात, मुंबई नव्हे भारतात कुठेही काम करू देणार नाही। समित्या स्थापन झालेल्या आहेत, त्यांचं आज उद्घाटन आहे आणि तुम्ही सुद्धा एका समितीचे अध्यक्ष आहात मायनॉरिटीचे, त्यामुळे कशा पद्धतीने हे कामकाज होणार आहे आणि काय काय महाराष्ट्राच्या मायनॉरिटीसाठी तुमच्या डोक्यामध्ये सुरू आहे विचार? आता आम्ही चाललोय, 12 वाजता बैठक आहे, बस बैठकीनंतर याच्यावर बोलणं योग्य राहील असं मला वाटतं। महानगरपालिका निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत, सुप्रीम कोर्टाने देखील आपला निर्णय सुनावलेला आहे, त्यामुळे महायुती किती जागा मुंबईमध्ये जिंकेल असं तुम्हाला विश्वास आहे? महायुती 150च्या वर जागा जिंकेल आणि महायुतीच्या महापौर लवकरात लवकर मुंबई महानगरपालिकेवर बसतात तुम्हाला दिसेल। किती जागा नेमक्या जिंकतील? 150च्या पार हा आकडा जाईल असं वाटतंय? 100%, 160, 150च्या वरच आकडा राहील आणि महायुतीच्या महापौर महानगरपालिकेवर बस। मुर्जीबाई पटेल, तुम्ही पश्चिम उपनगरामधलं एक मोठं नाव मानलं जातं, कारण भाजपमधून शिवसेनेमध्ये तुम्ही आलात, शिवसेनेचे सगळे गुण तुम्ही अंगीकारले आणि आता शिवसेनेची जी मुहूर्त आहे ती सुद्धा रोवण्याचं तुम्ही काम करताय, त्यामुळे शिवसेनेच्या किती जागा येतील असा विश्वास आहे तुम्हाला? मी महायुतीच्या बद्दल बोलतोय, महायुतीच्या 150च्या वर जागा मुंबई महानगरपालिकेत येतील। आमची तयारी पूर्ण झालेली आहे आणि लवकरात लवकर इलेक्शन लागो अशी अपेक्षा आहे आणि 150च्या वर जागा घेऊन आम्ही महापौर बसवतोय महानगरपालिकेवर। शिवसेनेमध्ये सुद्धा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये कुठेतरी अस्वस्थता असं म्हणावं? आता तो संपलेला पक्ष आहे, असली शिवसेना आमदार माननीय एकनाथराव शिंदे साहेबांची आहे आणि शिंदे साहेबांची सीट तुम्हाला दिसेल, जे उभाटाकडे सीट होता लगभग आता 60 नगरसेवकांनी आमच्याकडे प्रवेश केलेला आहे, म्हणून आमची भूमिका, शिवसेनेची भूमिका महानगरपालिका अहम राहील। गोखले पुलासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करत होतात, हा पूल जनतेच्या सेवेमध्ये पूर्णपणे कधीपासून येणार आहे? पूर्णपणे चालू झालेला आहे, आपण जाऊन बघू शकता, त्याचं उद्घाटन झालेलं आहे। माननीय आमचे पालकमंत्री आशिष शेलार साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं आहे। पूर्णपणे गोखले ब्रिज चालू झालेला आहे, अंधेरी पूर्व आणि पश्चिम दोघेच्या लोकांना एकदम फायदा झालेला आहे। नक्कीच, आणि ट्रॅव्हलिंगच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक मोठी समस्या सुटली असं म्हणा? 100% समस्या सुटलेली आहेत आणि अंधेरी पूर्वला आम्ही 12 DP रोड उघडतोय, म्हणजे 0 ट्रॅफिक मुक्त अंधेरी पूर्व आणि पश्चिम करायचा प्रयत्न आमचा आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अमित चिगवंचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।